शकणार नाही. यशामध्ये दिले उठ प्रकाशमान हो, कारण देवाचा प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. अंधार पृथ्वीला झाकत आहे, पण यहोवाचं तेज तुझ्यावर उदय पावलेलं आहे. तुमच्यावरती, माझ्यावरती यहोवाचा प्रवेश, पवित्र आत्म्याचं तेज आलेलं आहे. चला या जिवंत देवाला धन्यवाद द्या. त्या बेडवर पडून राहायची गरज नाहीये, रडत बसायची गरज नाहीये. येशूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, म्हणून उठा. जर चालता येत नसेल तर चालायला सुरुवात करा. हात हालत नसेल तर येशूच्या नावात आरोग्य ग्रहण करा, जे 2000 वर्षापूर्वी येशूला बसल्या फटक्यांच्या द्वारे तुम्हाला मला मिळालंय. ते आरोग्य ग्रहण करा आणि सुरुवात करा तुमचा मुवमेंट करायला, हाताची हालचाल करायला. बीपी लेवल येशू या अक्षराला नॉर्मलला आणत आहे. तुम्हाला गरज नाहीये त्याच्यासाठी काळजी करायची. देव कार्य करत आहे. रेखा राबा ओ झीनाबा सो दे रे बे दे ने बे ओ सिखारा बाबा बाबा ओ ओजारा बारा बारा दे गारा बाला पेरे बेने पेरे बेने पेरे बेने पेरे बेने रिगाना बाना बारा दे गारा बाला. पवित्र आत्मा मी तुम्हाला मोकळीक देतो. तुम्हाला जे करायचं ते या ठिकाणी करा. प्रभू तुमचा गौरव हो दे. ओ सिखारा बारा बारा दे गारा बाला ओ से बेने दे बेने दे बेरे दे बेरे दे बेरे दे बेरे ओ सिखारा बारा बारा दे गारा बाला पेरे बेने पेरे बेने पेरे बेने पेरे बेने. प्रभू तुमचा गौरव दे, तुमचा गौरव दे, तुमचा गौरव दे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय देवाला धन्यवाद देऊया. खूप सुंदर रीतीने देव आपल्याला चालवत आहे. एक वचन आपण पाहूया जे अन्य भाषेविषयी लिहिलेलं आहे. करंथीकरास पहिले पत्र याचा 14वा अध्याय आणि त्याच्यातलं दुसरं वचन मी हिंदीमध्ये वाचतो. हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलंय. क्योंकि त्याचं हेडिंग आहे भविष्यवाणी और अन्य अन्य भाषाएं. दूसरा वचन, क्योंकि जो अन्य भाषा में बातें करता है वह मनुष्यों से नहीं परंतु परमेश्वर से बातें करता है, इसलिए कि उसकी बातें कोई नहीं समझता, क्योंकि वह भेद की बातें आत्मा में होकर बोलता है. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचो. खूप सुंदर लिहिलेलं आहे हिंदीमध्ये. क्योंकि जो अन्य भाषा में बातें करता है वह मनुष्य से नहीं परंतु यहोवा से बातें करता है, इसलिए कि उसकी बातें कोई नहीं समझता, क्योंकि वह भेद की बातें आत्मा में होकर बोलता है. यस. जो अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो तो मनुष्याशी नाही तर स्वर्गीय देवाशी, यहोवा पित्याशी बोलतो. अशासाठी की त्याचं बोलणं कोणाला समजत नाही, कारण तो आत्म्यामध्ये भेदाच्या गोष्टी बोलत असतो, गुड गोष्टी बोलत असतो. हे सत्य आहे. म्हणून अन्य भाषा आहे ती जर कुठली लोकल लँग्वेज असती किंवा जगामध्ये असणाऱ्या भाषा असत्या, फॉरेन लँग्वेज कुठल्याही प्रकारचे, तर ती मनुष्याला समजली असती ट्रान्सलेट करून. पण या भाषेला ही भाषा कोणाला समजत नाही असं इथं लिहिलेलं आहे, कारण तो आत्म्यामध्ये गुड गोष्टी बोलतो. म्हणून अन्य भाषा आहे आणि त्याचा वापर तुमच्या माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होण्यासाठी आहे. ज्या गुड गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत, देवाने तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत, माझ्यासाठी ठेवलेल्या आहेत, त्या उलगडत आहेत. त्या उलगडत तुमची खरी आयडेंटिटी, तुमची खरी ओळख तुम्हाला होणार आहे. यस. तुमच्या जीवनावर येणारी एखादी गोष्ट असेल तर ती तुम्हाला समजेल आणि तुम्हाला त्याच्यावर अधिकार घेता येईल. अद्भुत रीतीने देव कार्य करत आहे. म्हणून चला या आपण प्रार्थना करूया पुन्हा. हे वचन अशासाठी वाचलं की तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे की अन्य भाषा जी आहे ही देवाबरोबर बोलणं आहे. अद्भुत आहे. तुम्हाला जर स्वर्गीय देवाबरोबर तुम्हाला जर देवाबरोबर बोलायला मिळत आहे तर हे अद्भुत कार्य आहे. म्हणून चला या देवाला धन्यवाद देऊया. ओ धन्यवाद देऊया. सुरुवात करूया प्रार्थनेला. रिखा राबा ओ सिकारा बाबा
ओ सीना बा बा बा